नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. अखेर शरद पवारांनी आपण कुटुंब प्रमुख आहोत हे दाखवत राजकारणामध्ये आपल्याला स्वतःला मोठा भाऊ समजणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं तोंड उघडायला लावलेलं आहे. बारामती विधानसभेच्या निवडणुकीला भावनिकतेची जोड आहे. अशा परिस्थितीमध्ये पार्थ पवार यांनी नको ते विधान केलं काँग्रेसच्या संदर्भामध्ये, आणि मग ते परिपक्वतेचं लक्षण नाही असं शरद पवारांनी सांगत जो काही डाव रचला, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाचे अध्यक्ष यांना फोन करावा लागलेला आहे. या दरम्यान आता घडलंय काय की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचं कसं चुकत आलेलं आहे. त्यांना जे साध्य करता आलं नाही त्यांच्या मोठ्या भावाकडून, ते शरद पवारांनी मोठ्या भावाशी संपर्क न करता घडून आणलेलं आहे. आणि त्या संबंधी आपण थेट विश्लेषण करूया. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. एक तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आपण चर्चा करत असतो. आता बघा, या क्षणाला सुप्रिया सुळे, रोहित पवार, हर्षवर्धन सपकाळ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तटकरे, अनिल पाटील यांच्यासह सगळेजण बोलायला लागलेले आहेत. मध्यंतरी जो मुद्दा समोर आला तो FIRच्या संदर्भातला. आता घातपात आहे अशी शंका आहे, त्यामुळं तुम्ही हा FIR अजितदादा पवारांच्या अपघाताविषयीचा महाराष्ट्रामध्ये दाखल करून घेतलाच पाहिजे. यासाठी रोहित पवार यांनी शरद पवारांच्या सांगण्यावरून रण पेटवलं. गल्ली ते दिल्ली ते बोलत राहिले आणि मग अखेर राहुल गांधी यांच्या आदेशानुसार कर्नाटक सरकारने तो 0 FIR दाखल करून घेतला. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या पटलावर सांगितलं की त्याची गरज नाही. का गरज नाही यासाठी त्यांनी कायदेशीर काही गोष्टी सांगितल्या आणि घातपात असेल तर मुडदे उकरून काढू आणि बोलायला भाग पाडू अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं. आता ज्या वेळेला ही पोटनिवडणूक होणार आणि ती बिनविरोधच केली पाहिजे असं सगळ्यांचं एकमत झालेलं असताना काँग्रेसने एक मोठी खेळी खेळली. ऍडव्होकेट आकाश मोरे हे स्वतः बोलले. काय बोलले की जिथं आमच्या एवढ्या नेत्याचा घातपात झाल्याची शंका येत आहे, असं असताना भारतीय जनता पार्टीने FIR का नोंदवला नाही महाराष्ट्रामध्ये, आणि तो FIR नोंदवावा महाराष्ट्रामध्ये. कर्नाटकने जे केलेलं आहे त्याची नोंद घेतली जावी त्वरित. ती जर घेतली तर मी माघार घेईन, अशा प्रकारचं वक्तव्य आकाश मोरे यांनी केलं. आता देखील ते प्रसार माध्यमांशी बोलत आहेत. आमच्या श्रेष्ठींनी सांगितलं तर मी तात्काळ माघार घेईल, अशा प्रकारचं वक्तव्य आकाश मोरे यांनी केलं. एकूण काय तर ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध होणार याबद्दल आता शंका उरलेली नाही. आता ज्या वेळेला रोहित पवार हे हर्षवर्धन सपकाळ यांना भेटतात, त्यांना सांगतात की पार्थ पवार यांनी जे काही विधान केलं त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, आणि फक्त बंद दाराआड नाही तर प्रसार माध्यमांशी देखील तसं बोलतो, आणि त्याप्रमाणे रोहित पवार यांनी ते केलं. त्याच्या अगदी अगदी सुरुवातीला ज्या वेळेला पार्थ पवार बोलले की आता काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू होतोय, पुढे काय त्रास होईल काँग्रेसला हे कळेलच वगैरे, अशा प्रकारचं विधान केलं, जे अतिशय अपरिपक्वतेचं किंवा उतावीळपणाने केलेलं ते विधान होतं. आणि मग ज्या वेळेला शरद पवार यांना दिल्लीमध्ये ते होते, त्यांना पत्रकारांनी विचारले की पार्थ पवार असे बोललेले आहेत, त्यावेळेला त्यांनी आजोबा म्हणून जे काही सुनवायचं ते वेगळ्या पद्धतीने त्यांनी सुनावलं. आणि आज काही सांगता येत नाही त्या परिपक्वतेबद्दल त्यांच्या, असं ते म्हणाले. थोडक्यामध्ये पुढे ते आता नीट अनुभव जसा येईल त्या दृष्टीने ते सुधारणा करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्याच्यानंतर सुप्रिया सुळे यांनी स्वातंत्र्यापूर्वीच्या काळापासून, म्हणजे स्वातंत्र्य कुणामुळं मिळालं तर ते अर्थातच काँग्रेस या पक्षामुळं मिळालं, मग ते सगळे त्यांनी हवाले दिले.
आणि मुळात अजितदादा पवार हे काँग्रेसच्या विचार संस्कृतीमध्ये घडलेले आहेत. काँग्रेसमध्येच ते होते, हे देखील अधोरेखित केलं. आणि या काँग्रेसची नाराजी या क्षणाला आपल्याला परवडणारी नाही, कारण की निवडणूक ही बिनविरोधच झाली पाहिजे, हे करायचं होत. आणि मग आता शरद पवारांनी अतिशय समय सूचकतेने जे काही वक्तव्य केलं त्याचा जसा भारतीय जनता पार्टीला बोलायला भाग पाडणं एफ आय आरच्या संदर्भात, आणि दुसरीकडे तुम्ही जर स्वतःला मोठे भाऊ म्हणून घेत आहात, तर तुम्हाला आता ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही कशी राजकीय संस्कृती चांगल्या प्रकारची ठेवत आहोत यासाठी आम्ही विरोधकांना देखील विश्वासात घेत आहोत, हे करण्यास भाग पाडलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केला, याच्यावरून लक्षात घ्या. आता दुसरीकडे राजकीय जर विचार केला की उद्धव ठाकरे हे कधी बोलणार, तर त्याच्या आधी संजय राऊत जे बोलत आहेत म्हणजे तेच उद्धव ठाकरे बोलत आहेत की मविवा मध्ये फूट पडलेली आहे का. जर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसने बारामतीमध्ये उमेदवार जर दिलेला नाही, तर मग काँग्रेसला अधिकार आहे. मग तसं शरद पवार म्हणाले की पोटनिवडणुकीमध्ये जर एखादा त्या पक्षाने निर्णय घेतला असेल तर आमची काय हरकत नाही. आणि आता आज ते असं बोललेले आहेत की माझा सल्ला आहे काँग्रेसला की तुम्ही ती माघार घ्यावी. म्हणजे याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ हा झालेला आहे की ज्याप्रमाणे राज्यसभा सदस्यत्व मिळावं मविवाकडून, त्यासाठी जसं राहुल गांधी यांच्याशी शरद पवारांनी चर्चा केलेली होती, त्याचप्रमाणे त्यांची चर्चा झालेली असणार, हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही बारामती पोटनिवडणुकीच्या संदर्भामध्ये. आणि मग ही रचना केली गेली की काँग्रेसनी काय करायचं, उमेदवार द्यायचा, उमेदवारांनी काय बोलायचंय ते सांगितलं गेलं असावं. आणि मुळात आकाश मोरे यांना बारामतीमध्ये काय नेमकी परिस्थिती हे चांगलं माहिती आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय 4 मतं मिळतील का, पूर्वी जसे 4,000 मतं मिळाले तेवढेही मिळणार नाही ही त्यांना माहिती जरी असली, तरी एक लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आणि मुख्य म्हणजे अजितदादा पवार यांच्यासारख्या नेतृत्वाचा घातपात झाला असेल आणि त्या संदर्भात जर विद्यमान भारतीय जनता पार्टीचं सरकार जर काही एफ आय आर नोंदवून घेण्यास टाळाटाळ करत आहे, तर ते विचारलंच पाहिजे. आणि म्हणून ही निवडणूक आहे, म्हणून निवडणूक लढवतो. आणि मग त्यासाठी जर माघार घ्यायचं असेल तर भारतीय जनता पार्टीने हे सांगावं की आम्ही महाराष्ट्रामध्ये तो 0 एफ आय आरची नोंद घेऊ आणि त्याप्रमाणे कायदेशीर कारवाईला सुरुवात करू. आता याला का महत्व आहे? याला महत्व यासाठी आहे की रोहित पवार यांनी ज्या पद्धतीने अनेक पत्रकार परिषदा घेतल्या, अनेक तांत्रिक गोष्टी समोर आणल्या, त्याच्यानंतर AIBचा तो अहवाल आला, मग त्या अहवालावर अनेक प्रकारची टीका झाली की विमान कसं झाडाला धडकलं, बारामती कसं जिल्हा आहे वगैरे वगैरे, त्या सगळ्या अक्षम्य अशा चुका करून ठेवल्या. आणि मग त्याच्यानंतर याची सगळी नोंद घ्यावी लागली. आणि मग तोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतच नव्हते या विषयावर. त्यांनी फक्त राष्ट्रवादी काँग्रेसनी जे काही पत्र दिलेलं आहे आपल्याला सीबीआय चौकशी झाली पाहिजे, ते मी दिल्लीला पाठवलेलं आहे एवढंच ते बोलायचे. पण ज्या वेळेला कर्नाटकने 0 एफ आय आर दाखल करून घेतला, त्यावेळेला मात्र देवेंद्र फडणवीस यांना विधानसभेमध्ये बोलावं लागलंच त्या विषयावर. आणि ते बोलले, आवेशपूर्ण बोलले. मग आता ज्या वेळेला अशी वेळ आली की आता आपली मोठी अडचण होणार आहे, मग शरद पवार जर बोलत असतील की राजकीय संस्कृती टिकवली पाहिजे, अजितदादांचं नेतृत्व काय होतं हे काही सांगण्याची गरज नाही. आणि मग ती जर आपण राजकीय संस्कृतीची जर भाषा करत असलो, साधन शुचिता पाळणारा पक्ष वगैरे वगैरे, आणि मोठा पक्ष आहे, मोठ्या भावासारखा पक्ष आहे, तर आपल्याला उदार अंतःकरणाने आता काँग्रेस नेत्यांना फोन करावा लागेल, म्हणून तो त्यांनी केलं. आणि मग आता पंचायत कोणाची झालेली आहे? सुनील तटकरेंची झालेली आहे, प्रफुल्ल पटेल यांची झालेली आहे की त्यांनी सांगितलंय की आम्ही काँग्रेसशी संपर्क करतोय, त्यांना विनंती करतोय, परंतु ते भेट घेण्याचं काही धारिष्ट्य त्यांनी दाखवलं नाही. मग त्यांनी धारिष्ट्य कोणतं दाखवलं? तर ते सुनेत्राताई पवार आणि पार्थ पवारला घेऊन वर्षा बंगल्यावर सुनील तटकरे गेले आणि मग तिथं त्यांनी जी काही चर्चा करायची ती केली. मग आता सगळ्यांना भाग पाडलेला आहे. शरद पवारांनी एक सूचक विधान केलं दिल्लीमध्ये, त्याच्यानंतर काँग्रेस श्रेष्ठींशी ते बोलले,
त्याच्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे रोहित पवार यांना दिलगिरी व्यक्त करण्यासाठी पाठवलं. सुप्रिया सुळेंना नी काय बोलावं प्रसार माध्यमांशी हे शरद पवारांनी त्यांना सगळं सांगितलं. त्याप्रमाणे त्यांनी काँग्रेसचं काय महत्व आहे, त्या विचारधारेचं काय महत्व आहे, एकूण एकूण पक्षाचं काय योगदान आहे, हे सगळं सांगितलं. आणि पार्थ पवारनी सोडलेला चुकीचा बाण हा निष्प्रभ कसा ठरेल या पद्धतीने त्यांनी प्रयत्न केला. आणि मग ही निवडणूक सुनेत्राताई पवारांची बिनविरोधच झाली पाहिजे. आणि ती बिनविरोध होत असताना आता प्रचाराची जरी गरज नसली तरी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जसं हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करणं भाग पाडलं गेलेलं आहे, त्याप्रमाणे आता अर्थ खातं आहे ते देखील आम्ही सुनेत्राताई पवार यांना देणार आहोत. हे निवडणूक पार पडतात असं देखील बोलायला भाग पाडलं जाणार आहे. हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि FIRच्या संदर्भात पुन्हा एकदा काय कायदेशीर तुम्हाला काय जे खुलासा करावा लागला किंवा तुम्ही तो केला तरी तुम्ही FIR त्याची नोंद घेत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध होईल. आणि त्याच्यातून बऱ्याच गोष्टी सिद्ध होतील, हेही तितकंच खरं जे शरद पवारांनी पाहिलेलं आहे. तर खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.